हा आहे अजिंक्य लोहकरे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव इथं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या अजिंक्यनं फिनिक्स भरारी घेत जगभरातल्या टॉप आयटी कंपन्यांना आपल्या दारात उभं केलंय. याला निमित्त ठरलंय ते अजिंक्यनं बनवलेलं एजे बुक हे ऍप आणि सॉफ्टवेअर. व्हॉट्सअप किंवा फेसबुकला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या सॉफ्टवेअरची दखल जगानं घेतलीय. फेसबुकनं तर अजिंक्यला 1,67,00,000 ऑफर दिली. विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपन्यांचीही ऑफर त्याच्याकडे होती. त्यामुळे त्यानं वेट अँड वॉचचं धोरण अवलंबलं. त्याचं फळही त्याला मिळालंय. 2 कोटी रुपये वार्षिक पॅकेज आणि इतर सवलती देऊन ऍपलनं अजिंक्यला आपलंसं केलंय. डिसेंबरमध्ये तो ऍपलच्या मुख्य कार्यालयात रुजू होणार आहे. एजे ऍप्समुळे भारतातील शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, भारतातील स्त्रियांची मदत होऊ शकते आणि पुढे चालून या ऍप्स जर भारतात ह्या ऍपची जर कंपनी निघालीच तर लोकांना रोजगार पण प्राप्त होऊ शकतो. भारतातील जे काही सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल महाराष्ट्रातील त्यांनी मदत करावी, कारण असा मुलगा भारतात तयार झाला की ज्याने फेसबुकला पण टक्कर देऊ शकतो. व्हॉट्सअपमध्ये फक्त 100 MB पर्यंत डेटा शेअरिंग करता येतं, मात्र एजे बुकमध्ये 2 GB पर्यंत डेटा शेअरिंग होऊ शकतो. विशेष म्हणजे यात इंटरनेट कनेक्शन हवं असं नाही. इंटरनेट नसताना 3.5 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात 2 डिव्हाइस कनेक्ट होऊन डेटा शेअरिंग होऊ शकतो. एखादा मेसेज फॉरवर्ड करताना तो प्रत्येक वेळेस फॉरवर्ड करावा लागतो. तेच एजे बुकमध्ये सर्वांना एकदाच फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. फेसबुक किंवा व्हॉट्सअप मेसेजची स्पर्धा करण्याच्या दृष्टीनं यात फीचर उपलब्ध असून 2016 मध्ये ते कार्यान्वित होईल. लेखाच्या या कामगिरीमुळे छोटंसं दुकान चालवणाऱ्या अजिंक्यच्या वडिलांचा ऊरही अभिमानानं भरून आलाय. शिकवताना आम्हाला असं वाटत नव्हतं की आपला मुलगा इतका शिकन इतकं वरती जाईल असं वाटत नव्हतं आम्हाला, पण आमच्या मुलांना फार वेगळंच करून दाखवलं पब्लिकला. तर आम्हाला फार उच्च वाटलं याच्यामध्ये. शिकवताना भरपूर अडचणी आल्या आम्हाला. पैसे नव्हते, पैसे नसल्यामुळे मग जरा शिक्षण जरा थोडं याचे ते झालं. मग त्याच्यानंतर आम्ही मग बँकेचं लोन काढून त्याचं शिक्षण वगैरे केलं. जिद्द आणि हुशारीच्या जोरावर अजिंक्यने नावाप्रमाणेच जग जिंकण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.